असाच एक निष्प्रिय कवी राजाकडे गेला आणि राजाला म्हणला, राजा तू राज्य करतोस आणि तुझी ख्याती सगळीकडे तुझ्या वैभवामुळे आहे, पण तू आम्हाला पण काही कमी समजू नको. आम्ही पण जे वाङ्मय कविता सुभाषित करतो तर आमची पण ख्याती आमच्या काव्यामुळे सर्वत्र पसरत असते. तेव्हा तू असं काही समजू नकोस. आणि जर तू स्वतःला असं समजत असशील तर मग आम्ही पण तेवढे निष्पृह आहोत, आम्ही पण तुझ्याकडे येणार नाही. तर तो म्हणतो, त्वम राजा वयमप पिपासित गुरु प्रज्ञाभिमानोन्नता. तू राज्य करतो आहेस, त्यामुळे तू सगळीकडे मान्य आहेस. आम्हीसुद्धा कसे आहोत तर गुरूंची उपासना करून ज्ञान मिळवून आम्ही पण मानोन्नत आहोत. त्वम राजा वयमप पिपासित गुरु प्रज्ञाभिमानोन्नता ख्यातस्त्वम विभवैः. वैभवामुळे तुझी ख्याती आहे. ख्यातस्त्वम विभवैः यशांशी कवयो दिक्षु प्रदन्वंदिना. आमच्या पण काव्यामुळे आमची कीर्ती चारी दिशेला पसरत असते. तर तू जर आमच्याबद्दल परांगमुख असशील, तुला जर आमची गरज नसेल तर हे राजा लक्षात ठेव, आम्हाला पण तुझी गरज नाही. आम्ही पण निष्पृह. यद्यस्मासु परांगमुखोशी वयमप्येकांततो निष्पृहा. आम्ही पण निष्पृह आहोत असं त्यांनी राजाला सुनावलं. संस्कृत काव्यामधला आणखीन असाच एक कवी भवभूती नावाचा. अनेक कवींच्या काव्यावर टीका होते आणि त्याच्या काव्यावर जास्त टीका झाली. त्यामुळे त्यांनी असं थोडं वैतागून, तो कवी मोठा आहे पण त्यांनी इतर लोक नावं ठेवतात म्हणून आपल्या काव्याची किंमत कमी होत नाही. काव्याची कदर करणारा कदाचित आत्ता नसेल पण तो पुढे निभजेल कदाचित. कारण काय, पृथ्वी विपुल आहे आणि काळ अनंत आहे. त्यामुळे त्या कवीने श्लोक लिहिला, ये नाम केचिदिह न प्रथयन्त्यवज्ञाम. आमची जी काही अवज्ञा करतात ना, ये नाम केचिदिह न प्रथयन्त्यवज्ञाम जानन्तु ते किमपि तान् प्रति नैष यत्नः. हा प्रयत्न त्यांच्यासाठी नाहीच आहे. उत्पत्स्यते हि मम कोपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर विपुलाच पृथ्वी. त्यामुळे पृथ्वी अनंत आहे आणि काळ पुष्कळ मोठा आहे. त्यामुळे माझ्या काव्य समजणारा समान धर्म कदाचित पुढे मी काही येऊ शकेल असं त्यांनी राजाला सुनावलं. सुभाषितकार सुभाषितर असतात आणि ते त्यांच्या विचारांनी असतात. पण संघर्ष हा मुद्दासुद्धा प्रतिभेचं स्फुरण करणारा असू शकतो. दुसऱ्यांनी केलेल्या सुभाषितावर टीका करायची, ते सुभाषित खोटं आहे असं म्हणायचं. मग ते सुभाषित तर चांगलं आहे, मग कुठल्या बाजूने त्याच्यावर हल्ला करता येईल. आणि त्यामुळे दुसऱ्या कवीच्या सुभाषितावर वेगळी सुभाषितं करणारी पण काही सुभाषित आहेत. तर सज्जनाचं हृदय कसं असतं हे, तर सज्जना मृदू सबाह्य नवनीत. म्हणजे लोणी हे मऊ असतं आणि सज्जनांचं चित्त सज्जन हे मऊ असतं. त्यामुळे सज्जनांना लोण्याची उपमा देतात. पण एक कवी काय म्हणतो, जे कवी सज्जनांचं हृदय लोण्यासारखं असतं असं म्हणतात ते खोटं आहे. मग कसं खोडून काढलं त्यांनी बघा. तो म्हणा, सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयः तद अलीकम. ते खोटं आहे. कसं काय, मग त्याची प्रतिभा बघा. त्यांनी काय सांगितलं की लोणी पातळ होण्यासाठी लोण्याला उष्णता द्यावी लागते, पण सज्जन दुसऱ्याच्या दुःखाने सुद्धा दरवतो. काय प्रतिभा आहे बघा. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयस्तदलीकम अन्यदेह विलसत परितापात सज्जनो दरवती नो नवनीतम. लोणी नाही दरवत. म्हणजे दुसऱ्याचे काव्य खोडून काढण्यासाठी प्रतिभा कशी असते.
असंच आणखीन एक इतरांनी केलेलं काव्य आहे की चंद्र जो आहे तर चंद्राचं चांदणं शीतल आहे. चंद्र सगळ्या जगावर आपला शीतल चांदण्याची चादर पांघरतो, सगळे आनंदी होतात. पण चंद्रावर एक डाग आहे. मग सज्जनाचं उदाहरण अनेक गुणामध्ये एखादा दोष लपून जातो आणि म्हणून एकोही दोषो गुणसन्निपाते निमज्जती असं अनेक कवींनी म्हटलं. आता ह्या कवीला ते खोडून काढायचं आहे. कसं खोडून काढतो बघा. तो काय म्हणतो, असं जे म्हणतात ना की एखादा दोष अनेक गुणामध्ये पचून जातो, तर ते खरं नाही आहे, खोटं आहे ते. तर कसं काय त्यांनी खोटं ठरवलं? मग त्यांनी दारिद्र्याचं वर्णन सांगितलं. तुमच्याजवळ भरपूर गुणवत्ता असेल, भरपूर काव्य असेल, पण सगळ्याचं मातीमोल करण्याची ताकद एका दोषामध्ये आहे. त्या दोषाचं नाव आहे दारिद्र्य. आणि म्हणून त्यांनी श्लोक काय केला, एको हि दोषो गुणसन्निपाते निमज्जतींदो इतियो बभाषे नतेन दृष्टम कविना समस्तम दारिद्र्यमेकम गुणराशीनाशी. सगळ्या गुणराशींचा नाश करण्याची ताकद ह्या ह्याच्यामध्ये आहे. संस्कृतमध्ये आणखीन एक काव्य आहे, सुभाषित आहे. तर त्यांनी काय केलं आहे की सामान्य माणसं काय करतात, काचम मणिम कांचनम एकसूत्रे मुग्धा निबध्नन्ति. त्यांना कशाला दोष द्यायचा, ते चकाकत आहे म्हणून काच मणी आणि सोनं कुठे आणि चकचकीत दगड कुठे. सामान्य माणसं चकचकीत आहे म्हणून एकत्र करतात. पण सुभाषितकार असं म्हणतो की त्या सामान्य माणसाला दोष का देता बरं, त्यांनी चकचकीत दगड आणि सोनं एकत्र केलं म्हणून. ह्याचं कारण पाणिनींनी व्याकरण लिहिलं, त्या व्याकरणामध्ये श्वा, युवा आणि मघवा. मघवा म्हणजे इंद्र, श्वा म्हणजे कुत्रा आणि युवा म्हणजे तरुण. यांचा काही संबंध नाही एकमेकाशी, पण व्याकरणाच्या दृष्टीने ते एका समान चालणारे शब्द आहेत. मग त्यामुळे पाणिनींनी ते एकत्र आणले. मग सुभाषितकार कसं सुभाषित करतो बघा. मग या सुभाषिताची मूळची मजा आहेच की काचमणीम कांचनम एकसूत्रे मुग्धा निबध्नन्ति किमत्र चित्रम. तो म्हणतो विचारवान पाणिनिरेक सूत्रे श्वानम युवानम मघवानम आह. हे सुभाषित पण उत्कृष्ट आहे. पण हे सुभाषितावर कधी करणारं आणखी एक सुभाषित याच्या विरोधी एका सुभाषित दिलं. तर तो म्हणतो की पाणिनी विचारवान होता, त्यांनी एकत्र कसे काय आणले. त्यांनी जर केलं तर सामान्य माणसं चकचकीत दगड मणी आणि सोनं एकत्र काही चूक नाही. तर तो म्हणतो नाही, बरोबर आहे, पाणिनी बरोबर आहे. विचारवान पाणिनिरिक सूत्रे ते श्वानम युवानम मघवानम आह, हे बरोबर आहे, पाणिनीचं काही चुकलं नाही. मग त्यांनी अर्थ कसा लावला बघा. त्यांनी तरुण, इंद्र आणि कुत्रा हे शब्द एकत्र करून इंद्राच्या ह्याच्यामध्ये इंद्राने एकदा गौतमांच्या धर्मपत्नीला धरलं, असा इतिहासात आहे. मग त्यांनी श्लोक रचला की कुत्र्याप्रमाणे शुनेव युना म्हणजे तरुण असणाऱ्या मघवना म्हणजे इंद्रानी तरुण असणाऱ्या इंद्रानी कुत्र्याप्रमाणे इंद्रानी गौतमाची धर्मपत्नीला धरलं. शुनेव युना प्रसभम मघोना प्रदर्शिता गौतम धर्मपत्नी. आणि मी तो म्हणलं मग बरोबर आहे, विचारवान पाणिनिरेक सूत्रे श्वानम युवानम मघवानम आह. कशी प्रतिभा चालते, भरारी कशी असते, त्याचा एक उत्कृष्ट नमुना यात बघायला मिळतो. आणि कवी हे शब्दांचे जादूगार आहेत. कसं ते ह्या अप्रतिम ह्याच्या पुढच्या सुभाषितात आपल्याला लक्षात येईल. काय आत्ता जशी कवींची संमेलनं भरतात ना, पूर्वी पण सुभाषितकारांची संमेलनं भरत आणि सगळे कवी बसलेले असत आणि प्रत्येकाने आपलं सुभाषित म्हणून दाखवायचं आणि मग कवी त्याला दाद देत आणि मग सगळ्या कवींच्या आलेल्या कवींनी स्वागत करायचं. एक चांगले नामवंत ज्येष्ठ सुभाषितकार आले. मग सगळे त्या संमेलनात म्हणले, तुम्ही आता सगळ्या कवींचं स्वागत करा
आणि मग तुमचं सुभाषित म्हणा. मग त्यांनी काय केलं, त्याने कसं स्वागत केलं सगळ्यांचं, तर चोराप्रमाणे असणाऱ्या कवींना नमस्कार. सगळेजण म्हणजे हे काय बोलणं आहे का काय, अरे कवी संमेलनात बसलेत आणि तुम्ही पण कवी आहे, सगळे कवी आहेत, यांना तुम्ही चोराप्रमाणे म्हणता, तुम्हाला काय वाटतं का? सगळ्यांची माफी मागितली पाहिजे. मग तो कवी फार जबरदस्त कवी होता. तर तो म्हणला, सगळे माफी माफी ओरडायला लागले. तो म्हणला थांबा जरा, तुम्ही ऐका माझं, मी तुम्हाला सांगतो, चोर आणि कवी या दोघांना मी जे शब्द सांगतो ते दोघांना लागू होतात की नाही बघवा. आणि जर माझं म्हणणं मान्य नसेल तर तुम्ही सगळे म्हणलात तर मी माफी मागेन. आणि काय त्या कवीची ताकद, त्याने एक एक शब्द सांगितले, सगळ्यांनी माना डोलवले. बरोबर आहे, कवी चोराप्रमाणेच आहे, चोर कवीप्रमाणेच आहे असं सगळ्यांना म्हणावं लागलं. अशा जरी श्लोक रचला. त्यांनी काय सुभाषित केलं बघा, त्यांनी एक एक शब्द कसा सांगितला. हा काय करतो, मंदम निक्षिपते पदानी, हा पद मंद मंद टाकतो. आता हे चोराला पण लागू आहे, कवीला पण लागू आहे. शब्दम समुद्वीक्षते, शब्दाचा वेध घेत असतो. नानार्था हरणम करोती, अर्थहरण करतो. बघा, कवीकडे लागू आहे, चोराकडे लागू आहे. अलंकाराचं ह्याला भयंकर आकर्षण आहे. अलंकारम आकर्षती आदत्ते सकलम सुवर्ण निश्चयम, सगळ्या सोन्याचा साठा पळवतो. आणि कवीकडे घेताना काय घेतं, तर आदत्ते सकलम सुवर्ण निश्चयम, सुवर्ण, वर्ण म्हणजे शब्द, निरनिराळे शब्द त्यांचे संचय एकत्र करतो. आणि चोराप्रमाणे करताना सुवर्ण निश्चयम म्हणजे सोन्याचा साठा. दत्ते रसांतर्गतम, जमिनीखालचं द्रव्य रसांतर्गतम तो चोर घेत असतो. आणि कवी काय करतो, धत्ते रसांतर्गतम, सगळ्या काव्यामध्ये रसाचा अंतर्गताचा आविष्कार करतो. त्याने सांगितल्यानंतर त्याने आणखी एक शब्द सांगितला, छिद्रान वेषण तत्परो. चोर कसा असतो, कुठे छिद्र सापडत आहे चोरी करायला. आणि कवी काय करतो की काव्यामध्ये चूक कुठं आहे, छिद्र कुठं आहे हे बघत असतो. मग त्यांनी केलेल्या श्लोकावर सगळ्यांनी म्हणलं, तुमचं म्हणणं मान्य आहे, कवी हे चोराप्रमाणे आहेत, हे तुमचं म्हणणं मान्य करावंच लागेल. श्लोक असा आहे, मंदम निक्षिपते पदानी शब्दम समुद्वीक्षते नानार्था हरणम करोति च मुलालंकारम आकर्षती आदत्ते सकलम सुवर्ण निश्चयम दत्ते रसांतर्गतम छिद्रान्वेषण तत्परो विजयते चौरोपमश्चत कवी. कवी आणि सुभाषित असा आपण विषय पाहतो आहोत. तर कवींच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कालिदास, त्याच्यावरचं सुभाषित आपण मागे बघितलं की पुराकवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवीरभावात अनामिका सार्थवती बभूव, असा त्यांनी कालिदासावर श्लोक केला आहे. पण सगळ्या श्रेष्ठ कवींची गणना करताना बसल्यानंतर कालिदासाच्या नावाने पहिलं बोट मोडलं करंगळी आणि पुढचं आठवे नाव म्हणून मग अनामिका हे नाव सार्थ झालं, अशा अर्थाचा कालिदासाच्या बद्दलचा श्लोक आहे. पण आद्य कवी जे आहेत वाल्मिकी, व्यास यांच्यावर पण चांगले सुभाषित आहेत. तर रामायणकार वाल्मिकी यांच्यावर म्हणजे श्रेष्ठ कवींच्यावर कवींनी केलेलं सुभाषित आहे. त्यांनी वाल्मिकीवर काय लिहिलं आहे, तर वाल्मिकी हा कसा होता, तर त्याला चंद्राची उपमा दिली आहे. कविंदू म्हणलं आहे वाल्मिकीला. तर आता तर चंद्र म्हणल्यानंतर चंद्राचा प्रकाश असतो आणि प्रकाश शीतल असतो. तर ह्या आदिकवी वाल्मिकीनी रामायण हे काव्य लिहिलं. तर ह्या रामायणाकडे श्रेष्ठ लोक कसं बघतात, तर कविंदू म्हटल्यामुळे चंद्र आहे, तर चंद्राचं चांदणं हेच ज्याचं सर्वस्व आहे खाद्य, असा चकोर पक्षी, जसं चातक पक्षी हा एक कवींनी निर्मिलेला आहे, तसं चकोर पक्षी आहे. हा चकोर पक्षी चांदण्यामध्ये चांदणं शोधत असतो आणि चांदणं
तो चांदण्यावर जगत असतो. मग ह्या चकोर पक्षी, चांदणं, कवीचंद्र आणि वाल्मिकी यांचं एकत्र गुंफण किती सुभाषितकारांनी चांगली केली आहे. ते असं म्हणतात, कवींदुम नवमी वाल्मिकीम यस्य रामायणीं कथां चकोरा इव चिन्वंती चंद्रिका इव साधवा. म्हणजे चकोर ज्याप्रमाणे चांदणं शोधत असतो त्याप्रमाणे सज्जन लोक ह्या कवीचंद्र वाल्मिकीचं रामायण शोधत असतात. कवींदुम नवमी वाल्मिकीम यस्य रामायणीं कथां चकोरा इव चिन्वंती चंद्रिका इव साधवा. आणखीन एक वाल्मिकीवर फार अप्रतिम सुभाषित आहे. आपल्या नेहमीच्या स्तोत्राचं पाठोद्धार असतो त्या रामरक्षेमध्ये त्या वाल्मिकी कवीला किती अप्रतिम नमस्कार केला आहे बघा. त्यांनी वाल्मिकीला कोकिळेची उपमा दिली आहे. आता पहिल्या मागाच्या ह्याच्यात चंद्राची उपमा होती, तर ह्याच्यात त्यांनी वाल्मिकीला कोकिळेची उपमा दिली आहे. तर आता कोकिळा काय आहे? कोकिळा हा एक सगळ्यांचा आवडता पक्षी आहे. कावळा हा तसा त्याचा आवाज आवडत नाही, तसा कोकिळ्याचा आवाज आवडतो आणि कोकिळाचा आवाज फार मधुर असतो. तर मग कोकिळा झाडाच्या फांदीवर बसते आणि कुहू कुहू असा मंजूर ध्वनी कोकिळ्याच्या ओरडण्याला कूजन असा शब्द आहे. तर कोकिळा सगळ्यांना आनंद देत असते. तर हा वाल्मिकी नावाचा कवी आहे ना, हा कवितेच्या फांदीवर बसणारा कवी कोकिळ आहे, कळलं का? तर त्याने काय दिलं आहे? कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम. रामायण म्हणजे राम राम असं केलेलं काव्य आहे. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. म्हणजे ते कवीची प्रतिभा किती अप्रतिम असते हे या श्लोकात बघायला मिळतं. त्या कवी कोकिळ असणाऱ्या वाल्मिकीला जो कवितेच्या फांदीवर बसून राम राम असं मधुर कूजन करत असतो, त्या वाल्मिकी कोकिळाला नमस्कार. काय सुभाषिताची किमया आहे बघा. जसं वाल्मिकींच्यावर काव्य आहे तसं ज्याने महाभारत रचलं त्या व्यासांना पण नमस्कार केला आहे, पण तो सुभाषितकाराने केला आहे, त्यामुळे तो नमस्काराला पण उंची आहे. त्यांनी काय म्हणलं तर व्यासाने महाभारत रचलं आहे, तर रामायणापेक्षा महाभारत लाख काव्यांचं आहे, इतकं मोठं आहे, कळलं का? आणि त्यामुळे व्यासांची प्रतिभा अति विशाल आहे, कळलं का? बुद्धी अतिशय विशाल आहे, कळलं का? आणि त्यांनी काय केलं? सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी त्यांनी दिवा लावला. कुठला दिवा लावला? महाभारत नावाचा दिवा लावला आहे त्यांनी, कळलं का? महाभारत रचलेला व्यासांच्यावर काव्य केलं आहे, कळलं का? नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदा यतपत्र नेत्र. व्यासांचे डोळे कसे आहेत? तर फुललेल्या कमळाचं पान. चांगला डोळा म्हणजे लांबट डोळा, म्हणून कमलाक्षी म्हणण्याचं जे आहे ना, तर नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. त्यांनी हा ज्ञानमय असा दिवा लावला आणि त्याला तेल कुठलं वापरलं? भारत तैल, महाभारताचं तेल वापरलेलं. येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप असं व्यासांना उद्देशून आहे. पाणिनी हा व्याकरणकार, पण जगामध्ये व्याकरण काव्यबद्ध फक्त संस्कृतमध्येच आहे. फार कित्येक वर्षापूर्वी पाणिनींनी, किती प्राचीन काळ असेल, त्यावेळेला पाणिनींनी केलेलं जे व्याकरण पूर्ण काव्य आहे ना, ते आजच्या संगणकाला सुद्धा त्याच्यापेक्षा सरस असं त्यांची सूत्ररचना जी आहे. तर त्यामुळे जगात काव्यमय वातावरण व्याकरण हे संस्कृतचं आहे. अशा पाणिनीला पण पाणिनी जी शिक्षा केली आहे ना, शिक्षा आहे म्हणजे सजा नव्हे, शिक्षा हा ग्रंथ आहे पाणिनींनी केलेला. तर त्याच्या प्रारंभी पाणिनीला नमस्कार केलेला आहे. पण तो कसा आहे? त्याच्या उंचीप्रमाणेच नमस्काराची उंची पण अशीच आहे.
पाणिनीने काय केलं? व्याकरण लिहिलं. म्हणजे काय केलं? भाषेमध्ये व्याकरण फार महत्त्वाचं आहे. व्याकरणाशिवाय भाषा काही करू शकत नाही. तर ह्या व्याकरणाच्यामुळे त्यांनी पाणिनीने काय केलं आहे, तर लोकांची वाणी या शब्दाच्या पाण्याने जणू काही लोकांची वाणी धुवून काढली. पाणिनीने येन धवता गिरह पुंसाम, लोकांची वाणी, गिरह म्हणजे वाणी, येन धवता गिरह पुंसाम विमलैही शब्दवारीभी, शब्दांच्या पाण्याने त्यांनी वाणी धुवून काढली जणू काही. व्याकरणकार पाणिनी, कळलं का? विमलै शब्दवारीभी तमश्चात ज्ञानयम भिन्नम तस्मै पाणिनये नमः. त्यामुळे त्या अंधाराकडून त्यांनी प्रकाशाकडे, ज्ञानाकडे नेलं. त्या पाणिनीला नमस्कार असो. हा नमस्कार करणाऱ्या त्या सुभाषितकारांना खरं आपण नमस्कारच केला पाहिजे. कळलं का? येन धवता गिरह पुंसाम विमलैही शब्दवारिभिः तमश्चात ज्ञानजम भिन्नम तस्मै पाणिनये नमः. असा सुभाषितकार आणि कवी यांच्या संबंधीचा विषय आहे. आता ह्या विषय आपण समारोप करताना आपल्या सगळ्या कवींचा उल्लेख एका सुभाषितकारांनी एका कवितेमध्ये केला. कल्पना अशी केली की सुभाषित नावाची ही कामिनी, कविता कामिनी, मग तिच्या कुठे कुठे कोण कोण आहे, तिचं वैभव कसं कसं आहे, आणि म्हणून संस्कृत कवींची नावं घेत. तर मराठीमध्ये कळलं का, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्तीनाथ खांद्यावरी, असं जे काव्य आहे त्या धर्तीचं काव्य त्या कवीने केलं आहे. आणि सगळ्या कवींचं कविता कामिनीमध्ये स्थान सांगितलं आहे. कळलं का? त्यामुळे त्या श्लोकामध्ये त्यांनी प्रत्येक या कविता कामिनीच्या ठिकाणी कुठले कुठले कवी आहेत ते सांगून अशी ही कविता कामिनी कोणाच्या बरं कौतुकाचा विषय ठरणार नाही असं त्यांनी विचारलं आहे. त्या श्लोकात त्यांनी काय म्हटलं आहे? यस्याश चोरश चिकुर निकर कर्णपुरो मयूरो. म्हणजे काय की चोर नावाचा कवी आहे, एका कवीचं नाव आहे चोर. तर चोर हा ह्या कविता कामिनीच्या मस्तकावरची शोभा आहे. यस्याश चोरश चिकुर निकर कर्णपुरो मयूरो. मयूर नावाचा कवी आहे, ते तिच्या कानामधली कुंडल असतात तशी शोभा आहे. भासो हासा, भास कवी जो आहे प्रतिभा नाटक लिहिणारा, तो जिचं हास्य आहे. भासो हासा कवी कुलगुरु कालिदासो विलासा. ह्या कविता कामिनीमध्ये कालिदासाचं स्थान कुठलं आहे? तर ह्या कविता कामिनीत केलेला पदन्यास, तिचा विलास म्हणजे कवी कुलगुरु कालिदास आहे. कवी कुलगुरु कालिदासो विलासा. हर्षो हर्षो, हर्ष नावाचा एक कवी आहे, तो ह्या कविता कामिनीचं हसणं आहे. हर्षो हर्षो हृदय वसती पंचबाणस्तु बाण. तिच्या हृदयातला पंचप्राण, बाणभट्ट कवी जो आहे तो तिच्या हृदयातला प्राण आहे. हृदय वसती पंचबाणस्तु बाण. मग तो असं म्हणतो, केशाम नैषा कथय कविता कामिनी कौतुकाय. ही कवितारूपी कामिनी, सुभाषित रवायची कामिनी आहे, ती कोणाच्या बरं कौतुकाचा विषय होणार नाही. यस्याश चोरश चिकुर निकर कर्णपुरो मयूरो. भासो हास कविकुलगुरु कालिदासो विलासा. हर्षो हर्षो हृदय वसते पंचबाणस्तु बाण. केशाम नैषा कथय कविता कामिनी कौतुकाय.